फाउंडेशन कोर्स. तर नेमकं फाउंडेशन कोर्स म्हणजे काय असतं आणि त्याच्यामधनं खरंच ते इतके गरजेचे आहेत का? नाही, म्हणजे हे आपल्याला प्रवेश परीक्षा जे 12वी नंतर जे असतात, म्हणजे जेई असेल, इंजिनिअरिंगसाठी, नीट असेल, मेडिकलसाठी आणि अनेक असे प्रवेश परीक्षा आहेत. इनफॅक्ट प्रत्येक क्षेत्रात आता कुठल्या ना कुठल्या तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाणार 12वी नंतर, तर तुम्हाला एक प्रवेश परीक्षा क्लिअर करावी लागते. तर त्या परीक्षा क्लिअर करण्यासाठी नॉर्मली 11वी-12वीचे जे 2 वर्ष असतात ते मुलं युजली अभ्यास करतात आणि त्या 2 वर्षामध्ये युजली सफिशियंट असतं. त्या 2 वर्षात तुम्ही जेईचा अभ्यास करा किंवा जेई ॲडव्हान्स्ड असो, जेई मेन्स असो, सीईटी असो इंजिनिअरिंगसाठी, किंवा आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट असो प्युअर सायन्सेससाठी, किंवा तुम्ही नीटचं तयारी करता मेडिकलच्या आणि पॅरामेडिकल कोर्सेससाठी, ते तेवढे सफिशियंट आहेत 2 वर्ष. 2 वर्षामध्ये तुमचं सक्सेस मिळू शकतो. पण काय होतं, ते 11वी-12वीच्या 2 वर्षामध्ये अभ्यास करताना तो सिलेबस खूप मोठा आहे आणि खूप खोल पण आहे. तर त्यामुळे आणि त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करणं, तेवढे टेस्टिंग टेम्परमेंट डेव्हलप करणं, हे सगळं 2 वर्षात जरी शक्य असेल आणि असे 2 वर्ष अभ्यास करून सक्सेस मिळालेली भरपूर मुलं जरी असली तरी पण त्या प्रोसेसमध्ये तणाव होतोच, स्ट्रेस होतो. बरोबर. तर तो स्ट्रेस होऊ नये म्हणून 10वीपासनं किंवा 9वीपासनं किंवा 8वीपासनं थोडं थोडं जर या सगळ्या अभ्यासासाठी एक मूलभूत पाया तयार केला, एक फाउंडेशन तयार केलं मुलांनी, तर हीच जर्नी जी 11वी-12वीला जी खूप तणावपूर्ण असते ती मग कमीत कमी स्ट्रेसमुळे किंवा एकदम हॅपीली ती मुलं त्या 2 वर्ष अभ्यास करून या प्रवेश परीक्षा क्रॅक करून एका चांगल्या कॉलेजला जाऊ शकतात. ही खरी आयडियल पार्श्वभूमी आहे फाउंडेशन कोर्स का असायला पाहिजे किंवा का करायला पाहिजे त्याची. आता जर कुठल्या पालकाने आम्हाला विचारलं की माझ्या मुलाला तुम्ही फाउंडेशन कोर्स करणं हे कंपल्सरी आहे का, करायलाच पाहिजे का, तर कंपल्सरी नाही आहे. पण मग 11वी-12वीच्या 2 वर्षात थोडा स्ट्रेस ॲडिशनल घ्यावा लागेल. बरोबर. तुम्हाला 11वी-12वी जरा फ्री पाहिजे असेल, तेवढं तुम्हाला तेव्हा तणाव महसूस करायचा नसेल, तेवढा स्ट्रेस एक्सपिरियन्स करायचा नसेल, तर मग तुम्हाला हे थोडं डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. म्हणून 8वीपासून 9वीपासून 10वीपासून थोडा अभ्यास जरी केला तरी मग तुम्हाला स्मूथली हे सगळं ही जर्नी होते. तर त्यामुळे असं मी नाही म्हणणार की फाउंडेशन कोर्सची आयडिया चुकीची आहे. बडीमार होतो कारण हे मार्केटिंग आहे. तर कोचिंग इंडस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा कोचिंग क्लासेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याचा दृष्टिकोन असा आहे की आम्हाला 11वी-12वीचे ॲडमिशन्स करायचे असतात, मग आम्ही एक पाईपलाईन क्रिएट करतो. बरोबर आहे. ती 8वी, 9वी, 10वी एक मार्केटिंग पाईपलाईन सारखी ती फंक्शन करते फॉर कोचिंग क्लासेस. त्यामुळे असं बरं त्याच्यामधलं त्याला बरंच काही एक काय म्हणतात बाजारीकरण सारखं त्याचं झालेलं आहे फाउंडेशन कोर्स. आणि त्याचा एक तिसरा बाजू पण अशी आहे की काही जे कोचिंग क्लासेस आहेत, एस्पेशली जे कोटा हैदराबाद बेस्ड आहेत, त्यांचं एक थोडं वेगळा दृष्टिकोन आहे या सगळ्या फाउंडेशन कोर्सकडे बघण्याचा. त्यांचं असं म्हणणं आहे की 8वी, 9वी, 10वीलाच खूप अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला मग 11वी-12वीचं काम थोडं अजून कमी करावं लागेल. पण मग त्याच्याने काय होतं, ते 8वी, 9वी, 10वीला तुम्ही जर खूप स्ट्रेस घेतला, खूप अभ्यास केला, तर मग मुलाचं पूर्ण ते बाळपण आणि ते जे काय त्यांचं जे काही स्कूल इयर्स आहेत 8वी, 9वी, 10वीचे, ते पूर्णपणे ते नुसतं अभ्यास करत राहतात. मला ना कुठली हॉबी, पॅशन, खेळणं सगळं बंद होतं. बरोबर. तर त्यांचं असं लहानपण हिरावून घेणं हे चुकीचं वाटतं मला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.